राज्यातील शेतकरी भावांसाठी मोठी खुशखबर आली हो. 21वा हप्ता सुरू झाला. शेतकरी भावांनो, 21वा हप्ता वितरित होणे सुरू झाले. राज्यातील सर्व शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणे सुरू झाले. चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा, कारण जेव्हा पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात, हप्ता येतो, तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एक SMS येतो की 2,000 रुपये खात्यामध्ये जमा झाले असे, बरोबर. तर बघा, सुरुवात झालेली आहे. हे बघा, बाकीच्या राज्यांमध्ये सुरुवात झाली होती, परंतु आपल्या महाराष्ट्रात सुरुवात झालेली नव्हती. त्यामुळे सर्वजण मागणी करत होते की महाराष्ट्रात पण फार मोठं नुकसान शेतकरी भावांचं झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील 2,000 रुपयाचा हप्ता, 21वा हप्ता सुरू करा अशी मागणी चालू होती. अखेरकार सुरुवात झाली आणि 21वा हप्ता वितरित होणे सुरू झालेला आहे. अखेरकार भरपूर शेतकरी भावांना SMS आले आणि 2,000 रुपयाचा हप्ता आपल्या महाराष्ट्रात पण सुरू झालेला आहे. अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे. तसेच शेतकरी भावांसाठी शेतकरी ताज्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल पण आपण अपडेट बघणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. PM किसान योजनेचा 21वा हप्ता येणे सुरू झालेला आहे. शेतकरी भावांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणे सुरू झालेला आहे. चला सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. ताज्या बातम्या पण आहेत बघा. शेतकरी भावांनो, अत्यंत महत्त्वाची खुश खबर आहे तुमच्यासाठी. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बघा आता माहिती सर्व सांगतो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला ताज्या बातम्या पण सांगतो मी आणि PM किसान योजनेचा जो काही हप्ता सुरू झालेला आहे त्याबद्दल पण सांगतो. हे बघा शेतकरी भावांनो, पावसासंदर्भात अपडेट आलेलं आहे. बरं, पाऊस अजून गेलेला नाही. बघा काय अपडेट आहे तुम्ही बघू शकता समोर. हे बघा, तुमच्यासाठी टॉप बातम्या घेऊन आलेलो आहे, शेतकरी बातम्या. आणि PM किसानचे 2,000 रुपये पण येणे सुरू झाले, त्याबद्दल पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात 27 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे. 27 तारीख आली अजून पुढे बघा, 27 ऑक्टोबर. आता 27 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे पण आव्हान दिलेलं आहे. सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी भावांनो, एवढं मोठं नुकसान झालं तरी पण पाऊस काही थांबण्याचं इथे टप्पा घेत नाही आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालेल असा अंदाज आता हवामान विभागाने दिलेला आहे. आलं लक्षात? ही सर्वात मोठी बातमी होती तुमच्यासाठी. 27 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. चला, ही बातमी समजली तुम्हाला. PM किसानचे 2,000 रुपये येणे सुरू झाले. शेतकरी भावांनो, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो मी किती जिल्ह्यात आज 2,000 रुपये वाटप सुरू झाली, कोणाकोणाला SMS आले, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे. काही टेन्शन घेऊ नका, तुमच्या खात्यामध्ये पण हे 2,000 रुपये आजच जमा होतील. व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त एवढा छोटासा व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगतो मी. बघा, चला पुढे बघा. आता शेतकरी भावांनो, पुढे पण अपडेट फार महत्त्वाचे आहे, नीटपणे समजून घ्या. शासकीय हमी भावात सोयाबीनची खरेदी नेमकी कधी सुरू होणार या संदर्भात सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आले आहे. सोयाबीनच्या खरेदीबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. यावर्षी केंद्रातील सोयाबीनला 5,328 रुपये MSP अर्थातच हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता शासकीय हमीभावात सोयाबीन खरेदीचा प्रारंभ होणार आहे. नाफेडकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये आधारभूत किमतीत सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे.
पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची सरकारी खरेदी करण्यात येणार आहे। राज्यातील सर्वच जिल्ह्यात खरेदी केंद्राची उभारणी सुरू झाली आहे। ओके, तर हे बघा, सोयाबीन खरेदी नेमकी कधी सुरू होणार, तर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सोयाबीनची सरकारी खरेदी करण्यात येणार आहे। याबद्दल ही सर्वात मोठी बातमी होती आणि जिल्ह्यात खरेदी केंद्राची उभारणी देखील करण्यात आलेली आहे। ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती सोयाबीन संदर्भात। आणि बघा, यावर्षी केंद्रातील सोयाबीनला किती भाव आहे, सोयाबीनला बघा 5,328 रुपये MSP म्हणजे हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे। आलं लक्षात? चला आता तुम्हाला सांगतो, PM किसान योजनेचे 2,000 रुपये सुरू झाले। किती जणांना 2,000 रुपये आले, चला त्याबद्दल अपडेट आपण आता बघणार आहोत। शेतकरी भावांनो सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। चला शेतकरी भावांनो, चला आता पुढे बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट। हे बघा, सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला सांगतो मी आता। 2,000 रुपये संदर्भात अपडेट आहे, काही टेन्शन घेऊ नका। पहिले कांद्याची अपडेट बघा। आज सर्वाधिक कांद्याची आवक शेवगाव बाजारात बघायला मिळालेली आहे, ज्यात नंबर 1 वाण्याच्या कांद्याला शेवगाव येथे कमीत कमी 900 तर सरासरी 1,150 रुपयाचा प्रति क्विंटल दर मिळाला। कुठे? शेवगाव बाजारात 900 तर सरासरी 1,150 प्रति क्विंटल भाव मिळाला। तसेच दर मिळालेला आहे 900 तर सरासरी 1,150 एवढा प्रति क्विंटल दर मिळालेला आहे। तसेच शेवगाव बाजारात नंबर 2 वाण्याच्या कांद्याला कमीत कमी 600 तर सरासरी 750 यासह नंबर 3 वाण्याच्या कांद्याला कमीत कमी 200 तर सरासरी 350 रुपयाचा दर मिळाला। ओके, चला ही अपडेट पण समजली तुम्हाला कांद्या संदर्भात। चला आता अत्यंत महत्त्वाची अपडेट, तुम्ही सर्वजण ज्या अपडेटची आतुरतेने वाट बघत होते ती अपडेट आता तुमच्या समोर आहे। शेतकरी भावांनो, PM किसान योजनेसंदर्भात अपडेट बघा। हे बघा, PM किसानच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील 21वा हप्ता वितरित करण्यात येऊ शकतो। अपडेट बघा काय आलेले आहे शेतकरी भावांनो, तुम्ही ज्या अपडेटची आतुरतेने वाट बघत होते ते अपडेट तुमच्या समोर आहे। PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत शेतकरी भावांनो, त्याची डायरेक्ट तारीख समोर आलेली आहे। अजून कोणालाच हप्ता आलेला नाही बरं। हो, मी तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हप्त्याला अजून हप्ता आलेला नाही। सुरुवातीला मी असं का सांगितलं, कारण तुम्ही सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल, त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला तसं सांगितलं, परंतु हप्ता अजून आलेला नाही। मग हप्ता कधी मिळणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगतो। सर्वात मोठी गुड न्यूज आहे, हे बघा तारीख तुम्ही बघू शकता। PM किसानच्या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात, म्हणजे आता हा नोव्हेंबर महिना, तर या नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होतील शेतकरी भावांनो। आलं लक्षात? आणि हा 21वा हप्ता आहे। 21वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल PM किसानचा 2,000 रुपयाचा हप्ता, आणि पहिल्याच आठवड्यामध्ये नोव्हेंबरच्या तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। ओके, अधिकृत माहिती अजून आलेली नाही, परंतु शक्यता वर्तवण्यात आलेला आहे की नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये PM किसानचा 2,000 रुपयाचा 21वा हप्ता जमा होईल। आणि नमो संदर्भात काय अपडेट आहे, तर नमोचा 2,000 रुपयाचा हप्त्याबद्दल अपडेट नाही, फक्त PM किसान योजनेच्या हप्त्याबद्दल ही अपडेट आलेली होती। चला, आज आपण या व्हिडिओमध्ये PM किसान योजनेच्या हप्त्याबद्दल सर्व माहिती समजून घेतली आणि शेतकरी ताज्या बातम्या, आजच्या महत्त्वाच्या टॉप कामाच्या शेतकरी बातम्या आपण बघितल्या। या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये।